वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. श्रावण सरी बरोबर बरसणार. ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर, ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँडसह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज. सूट, ब्लेझर, 3 पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरंच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. So don't worry, just hurry. Conditions apply. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. कोजीमाशीची 43वी वार्षिक सभा अपेक्षेप्रमाणे गोंधळात पडली पार. विरोधी गटाकडून घोषणाबाजी, रणकंदन करत समांतर सभा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. सुप्रिया गोंदकर यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबाबत सुकाणू समिती निर्णय घेणार. तोपर्यंत इचलकरंजी नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे. तरुणाईच्या अपूर्व उत्साहात फ्रेंडशिप डे साजरा. शहरात अनेक ठिकाणी युवा वर्गाची धूम. आणि युवा शक्तीकडून आयोजित केलेली भव्य दिव्य सर्वसमावेशक इफ्तार पार्टी संपन्न. मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी,
well-equipped laboratory, Industrial grade workshop. loan facility assistance, To and fro bus service. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243 977. दारी उभे कोण ग दारी उभी सासू सासूनी काय आणलं ग सासूनी आणलं नेकलेस मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई झिपऱ्या कुत्र्याला जोडा ग बाई तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही नेकलेस मी घेते सांगा मी येते जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदन, घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. आता पाहूया सविस्तर वृत्त. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेची 43वी वार्षिक सभा आज पार पडली. अपेक्षेप्रमाणे या सभेत विरोधकांनी गोंधळ घालून रणकंदन माजवलं. मात्र सभेवर पहिल्यापासूनच नियंत्रण ठेवत सभा पार पाडण्याचं कौशल्य सत्तारूढ मंडळानं सिद्ध करून दाखवलं. काही प्रश्न विचारल्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर समांतर सभा घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र सत्तारूढ गटाच्या समर्थक सभासदांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ही सभा पूर्ण होऊ दिली नाही. पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुजींनी गोंधळ घालण्याची परंपरा मात्र कायम ठेवली. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे जिल्ह्यात सुमारे 8,500 सभासद आहेत. या पतसंस्थेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधक गोंधळ करणार हे अपेक्षित होतं. शाहू सांस्कृतिक भवनमध्ये ही सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली आणि मागील वर्षाचं इतिवृत्त वाचण्यात आलं. संस्थेचे सभापती S.S. खोचरे यांनी अहवाल वाचन सुरू केल्यानंतर कर्जाला आकारण्यात येणाऱ्या व्याजदरावरून गोंधळाला सुरुवात झाली. विरोधी गटाच्या सभासदांनी कर्जाचा व्याजदर 1 किंवा 2% कमी करावा अशी मागणी केली. यावेळी विरोधी गटाचे अनेक सभासद मोकळ्या जागेत येऊन जोरजोरात बोलू लागले. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातून धक्काबुक्की झाल्यानं गोंधळ माजला. या गोंधळातच माईक हिसकावून घेणं, घोषणाबाजी करणं यामुळं सभेला आखाड्याचं स्वरूप आलं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रत्येक सभासदाला प्रश्न विचारू द्या, आपण प्रत्येक सभासदाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बांधील आहोत असं सभापती खोचरे यांनी सांगितलं. मात्र विरोधी गटाच्या सदस्यांनी वारंवार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच ठेवला. कर्ज मर्यादेपेक्षा जादा रक्कम सभासदांना का दिली, ऑडिट वर्ग का मिळाला, कर्जमाफी योजना कशा पद्धतीनं राबवली, संचालक असलेला शिक्षक निवृत्त झाल्यानंतरही बैठकीला कसे काय उपस्थित राहतात, आयत्या वेळी नोकर भरती करण्याचा डाव हाणून पाडल्यानंतर संचालक मंडळानं उच्च न्यायालयात धाव का घेतली आदी प्रश्न विचारून विरोधकांनी संचालक मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देण्याचं कौशल्य वापरून सभापती खोचरे आणि सभागृह नेते दादासाहेब लाड यांनी सभासदांच्या मंजूरच्या घोषणाबाजीत सभा संपवली. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना दादासाहेब लाड यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. सभासदांना कर्ज मर्यादा आम्ही 12 लाख जाहीर केलेलं आहे. दिपावळी भेट फक्त 5 लिटर तेल होतं ते 10 लिटर आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि डिव्हिडंड संपूर्ण महाराष्ट्रात 20% डिव्हिडंड देणारी ही कोजिमाची ही एकमेव पतसंस्था आहे. याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यामुळे सभासद या सभेला उपस्थित मोठ्या संख्येने होते. सभासद खुश होते. मात्र फक्त विरोधकांनी सभा बदनाम करण्यासाठी आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
काहीतरी सभेमध्ये गालबोट लावायचा विद्यमान संचालक मंडळ आरोप करायचे या हेतून जो डाव आखला होता तो डाव मात्र सभासदांनीच उलटून त्यांच्यावरती लावलेला आहे. सभा सुरू असतानाच विरोधी गटातील काही सदस्यांनी सभागृहाबाहेर जाऊन समांतर सभा घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच सत्तारूढ गटाच्या सभासदांनी सभा संपल्यानंतर सभागृहाबाहेर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. आपापल्या गटाच्या नेत्यांना खांद्यावर उचलून घेऊन सभासदांनी विजयाच्या घोषणा दिल्या. दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्यानं परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या सभासदांना गेटच्या बाहेर काढलं. निवडणुकीची व्यूहरचना करत सत्तारूढ आणि विरोधकांनी सभेपूर्वीच नियोजन केल्यानं आजच्या सभेला सभासदांची विक्रमी गर्दी झाली होती. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याबद्दल काँग्रेस पक्षाची सुकाणू समिती निर्णय घेईल, तोपर्यंत नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांच्याकडे देण्याचा निर्णय काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, अशोक आर्गे, सुनील पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आजच्या बैठकीत गोंदकर यांच्या राजीनाम्याबाबत पडदा पडण्याची शक्यता होती. मात्र नाराजी दूर करण्यात अपयश आल्यानं त्यांचा राजीनामा मंजूर केले जाण्याचे संकेत मिळाले. बैठकीनंतर नगराध्यक्षा गोंदकर पत्रकारांना टाळून निराश चेहऱ्यानं निघून गेल्या. तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गोंदकर यांच्या राजीनाम्याबाबत सुकाणू समिती निर्णय घेईल, तोपर्यंत उपनगराध्यक्ष कार्यभार सांभाळतील असं मोघम उत्तर दिलं. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये नगराध्यक्षाने आपल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने नगराध्यक्षाच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर बोलवावी असा आजच्या बैठकीत निर्णय झाला आणि त्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सिव्हिक बॉडीच्या बैठकीत होईल. तोपर्यंत उपनगराध्यक्षाने कामकाज बघावं अशा पद्धतीचा आजच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला. राधानगरी तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे मुकी जनावरं उपचाराविना तडफडत आहेत. पशुधनाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन उदासीन बनल्यामुळं शेतकरी वर्ग त्रस्त झालाय. दवाखान्यांच्या इमारती उभ्या आहेत, पण तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाचे पशुवैद्यकीय दवाखाने म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत. कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला ग्रामीण भागात महत्त्व आहे. 5-6 खेड्यांसाठी एक पशुवैद्यकीय केंद्र सुरू केलं जातं. या ठिकाणी जनावरांमधील लाळ, बुळकांडी आणि अन्य आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने शेतकऱ्यांसाठी आधारवड बनले होते. मात्र अलीकडे पशुधनाच्या बाबतीत शासन स्तरावर प्रचंड उदासीनता दिसतीये. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. काही ठिकाणी तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीच केलेली नाही. त्यामुळे दुर्गम डोंगराळ भागातील जनावरांवर वेळेत उपचार होत नाहीत. राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथंही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. घोटवडे गावचा जे दवाखाना आहे गव्हर्नमेंटचा, त्यात डॉक्टर आता 8 महिने झालं नाही आहे तिथं. आणि गोरगरीब शेतकऱ्यासनी इतका जनावरांचं हे व्हायला लागलं तर काय बोलायला नको. आणि गोरगरिबाचा जोडधंदा म्हणजे शेतकऱ्याचा जोडधंदा हे दुधाचा आहे. आणि दुधाच्या धंद्याला जर हे असं जर डॉक्टर जर इथं नाही तर त्या जनावरांचं काय करायचं. आता 4 जवळ नाही म्हटलं तर 50-60 जनावरं इथं रोज येऊन जातात, पण इथं डॉक्टरच उपलब्ध नाही तर. आणि 6-7 गावचा दवाखाना आहे, तर रोज प्रत्येक गावची माणसं येऊन इथं रिकामी जातात. तर काय करायचं, याला गव्हर्नमेंटनं चांगलं जिल्हा परिषदनं लक्ष द्यायला पाहिजे इकडं. सरवडे, तारळे, ठिकपुर्ली, तळाशी, कसबा वाळवे या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीयेत. या ठिकाणचे चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील कर्मचारी जनावरांवर इलाज करतायत. निवास व्यवस्था, सुसज्ज इमारती असून सुद्धा पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी त्रस्त झालेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी मनसेने केली आहे. हा जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे, या दवाखान्यामध्ये ग्रेड 1चा श्रेणीचा दवाखाना आहे. आणि या दवाखान्यामध्ये गेले 8 महिने झाले इथं क्लास 1 अधिकारी कोणताही येत नाही. आणि या शेतकऱ्यांच्या जनावरांचा हाल होत आहे. वेगवेगळे आजार या जनावरांचे आहेत, त्या आजारावरचं जे उपचार आहे इथं मोफत पद्धतीने झालं पाहिजे आणि ते होत नाही. आणि या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन स्वीकारण्यासाठी इथं कोणताही अधिकारी हजर नाही. आणि ह्या निवेदनाचा जर सरकारनं लवकरात लवकर विचार नाही केला, येत्या 7 दिवसामध्ये जर इथं अधिकारी हजर नाही राहिले तर या ठिकाणी आम्ही या दवाखान्याला टाळे ठोकून मोठे आंदोलन करू. शेतकऱ्यांची सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाय, बैल, म्हैस आणि इतर प्राण्यांना उपचारासाठी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतोय. पण महागडा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही.
पशुधन विभाग गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून फक्त कागदोपत्री सुविधा आहेत असं आभासी चित्र निर्माण करत आहे. शासनाच्या योजना सक्षमपणे केव्हा राबणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे, मैत्रीचं नातं बळकट करण्याचा, नवे मित्रमैत्रिणी जोडण्याचा हा दिवस. साहजिकच या दिवशी तरुणाईच्या आनंदाला जल्लोषाला उधाण येतं. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं आज युवा वर्गानं मैत्रीचे धागे गुंफत परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. फ्रेंडशिप बँड बांधून आणि मित्रमैत्रिणींसह खाण्यापिण्याची मोजमजा करून आज फ्रेंडशिप डे साजरा झाला. गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या डेचं प्रस्थ वाढतंय, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आई, वडील, गुरुजन यांच्या बरोबरीनं आयुष्यात महत्त्वाचे असतात ते मित्र. संगत चांगली तर आयुष्य चांगलं असं लहानपणापासूनच सांगितलं जातं आणि ते खरंच आहे. चांगले मित्रमैत्रिणी असणं आयुष्याला दिशा देणारी, व्यक्तिमत्व घडवणारी आणि नात्याचं महत्त्व रुजवणारी गोष्ट आहे. मैत्रीच्या नात्याला घट्ट करणारा आणि मैत्रीचे बंध जोडणारा दिवस म्हणून फ्रेंडशिप डे साजरा होतो. पाश्चात्य देशातून आलेला फ्रेंडशिप डे गेल्या काही वर्षात आपल्याकडेही चांगलाच रुजला आणि लोकप्रियही झाला. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार आज दिवसभर मैत्री दिनाचा सोहळा विविध ठिकाणी विविध माध्यमातून साजरा झाला. खरं तर गेल्या 15 दिवसापासूनच शहरात ठिकठिकाणी फ्रेंडशिप बँडचे स्टॉल उभे राहिले आणि तरुणाईला या दिवसाचे वेध लागले. महाविद्यालयीन युवा वर्गात तर फ्रेंडशिप डे एखाद्या सणासारखा साजरा झाला. विविध रंगांचे आणि विविध संदेश छापलेले फ्रेंडशिप बँड एकमेकाच्या हातावर बांधून मित्रमैत्रीण बनल्याची ग्वाही दिली जात होती. कुणाच्या हातावर किती बँड, सर्वात जास्त बँड कुणाकडं आणि ते बँड बांधले कुणी याबाबतीतही तरुणाईमध्ये स्पर्धायुक्त चर्चा होती. मैत्रीच्या बंधनात एकमेकांना अडकवण्यासाठी तरुणाई ठिकठिकाणच्या हॉटेल्समध्ये एकत्र आली होती. महाद्वार रोड, राजारामपुरी मेन रोड, ताराबाई पार्क, नागाळा पार्क अशा उच्चभ्रू वस्तीत तर फॅशनेबल कपडे आणि वेगवेगळ्या दुचाकी, चारचाकी गाड्या उडवत तरुणाईनं फ्रेंडशिप करण्याचा जणू विडाच उचलला होता. त्यामुळे छोटी मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट तरुणाईनं फुलून गेली होती. SMS-द्वारे तर कालपासूनच फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छांची उधळण सुरू झाली आहे. आज प्रत्यक्ष भेटून आणि बँड बांधून मैत्रीवर शिक्कामोर्तब करण्याचं युवा वर्गाचं प्रमाण लक्षणीय होतं. एकूणच मैत्रीच्या नात्याचं सेलिब्रेशन करणारा फ्रेंडशिप डे तरुणाईच्या उत्साहात आणि मनातल्या गोड विचारात साजरा झाला. फ्रेंडशिप डे साजरा करण्याची पद्धत व्यक्तिपरत्वे भिन्न असते. त्यामुळे आज अनेक युवक युवतींनी महाविद्यालयातील सोनेरी आठवणींना उजाळा देत चित्रपटांच्या मॅटिनी शोला हजेरी लावली आणि आवडत्या मित्रमैत्रिणींसमवेत एकत्रित चित्रपट पाहण्याचा आनंदही लुटला. कोल्हापूर शहरात आज विविध कार्यक्रमांनी तरुणाईनं फ्रेंडशिप डे साजरा केला. परस्परांना मैत्रीच्या धाग्यात बंदिस्त करण्यात आलं, तर काहींनी मात्र प्रत्यक्ष भेटून एखादा छानसा चित्रपट पाहून फ्रेंडशिप डेचा आनंद द्विगुणित केला. आज अनेक युवक युवतींनी चक्क मॅटिनी शोसाठी गर्दी केली होती. दुनियादारी या चित्रपटाचा प्रभाव असल्यानं तरुणाईनं सकाळपासून दिवसभर पार्वती मल्टिप्लेक्समध्ये रांग लावली होती. बऱ्याच कालावधीनंतर मॅटिनी शोलाही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दुनियादारी चित्रपटाचे बहुतेक सर्वच खेळ आज हाऊसफुल होते. संयम, त्याग, सहनशीलता आणि मन शरीर शुद्धीकरणाचा महिना म्हणून रमजानच्या पवित्र महिन्याची ओळख आहे. या महिन्याचं औचित्य साधून परस्पर सौहार्द, स्नेह, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मता दृढ व्हावी या हेतूनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं आज भव्य प्रमाणात आणि सर्वसमावेशक इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू मुस्लिम समाजातील विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांनी या इफ्तार पार्टीला उपस्थिती लावून राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीतील ऐक्याची परंपरा कायम ठेवली. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मन शरीर शुद्धीकरणाचा महिना, तसंच विकारांवर मात करण्यासाठी आणि संयमाची, सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी या महिन्याचा उपयोग होतो. या महिन्यामध्ये उपवास सोडण्याच्या वेळेस सर्व धर्मीय बांधवांना एकत्र घेऊन परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याची प्रथा इफ्तार पार्टीच्या निमित्तानं दृढ होऊ पाहते. कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनंही आज मुस्लिम बोर्डिंग इथं सर्वसमावेशक इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य स्वरूपाची इफ्तार पार्टी समाजातील अनेक मान्यवरांच्या आणि सर्व धर्मीयांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी युवा नेते धनंजय महाडिक यांनी बोलताना या इफ्तार पार्टीमुळे राजर्षी शाहूंच्या नगरीतील ऐक्याची आणि बंधुभावाची परंपरा बळकट होण्यासाठी मदत होणार आहे असं सांगितलं. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आपापसात संवाद वाढवावा याकरिता ही इफ्तार पार्टी आयोजित केल्याचं महाडिक यांनी सांगितलं. सर्व धर्म समभाव जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आज मुस्लिम बोर्डिंग या ठिकाणी
इफ्तार पार्टीचं आयोजन धनंजय महाडिक युवा शक्ती व मुस्लिम बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आयोजित केलेले आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. देशामध्ये कुठेही जातीय दंगली घडल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही आजपर्यंत दंगल घडली नाही. शाहू महाराजांनी घालून दिलेला वारसा आणि वसाहत चालवण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व मुस्लिम बांधव आमचे करतात. त्यांना मी शुभेच्छा देतो. भविष्यातसुद्धा अशाच पद्धतीनं हा सर्व धर्म समभाव जोपासण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजातले लोक एकत्रित राहावेत अशा शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमानिमित्त देतो. यानंतर रोजा सोडण्याच्या वेळेस सामूहिक दुआ पठण करण्यात आलं. त्यानंतर रोजा इफ्तार करण्यात आला. इफ्तार पार्टीसाठी युवा शक्तीच्या वतीनं भरगच्च मेनू ठेवण्यात आला होता. पवित्र रमजान महिन्यातील रोजा सोडण्यासाठी भारतीय आणि इराणी अफगाणी पदार्थ खास बनवून घेण्यात आले होते. खचाखच भरलेल्या मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणात भव्य डोम उभारून इफ्तार पार्टी दणक्यात साजरी करण्यात आली. आमदार महादेवराव महाडिक, युवा नेते धनंजय महाडिक, महापौर नाईक नवरे यांनी बालकांना खाद्यपदार्थ भरवून रोजाचा उपवास सोडला. राजकीय रंग बाजूला ठेवून युवा शक्तीनं आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सामाजिक ऐक्य, धार्मिक ऐक्य, माणुसकी हे जोपासण्याचं काम ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथं घेतलेलं आहे. हे युवा शक्ती आणि मुस्लिम बोर्डिंगच्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही घेतला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंच स्नेह बंधुभाव हे जोपासावा आणि हे कायमस्वरूपी राहावा या छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेल्या विचारचा एक सार्थक म्हणून हा कार्यक्रम घेतला आणि हा सक्सेसफुल झाला आणि चांगल्या पद्धतीने झाला. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, महापौर प्रतिभा नाईक नवरे, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संजय बाबा घाटगे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी सभापती रमेश पवार, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, चंद्रकांत बोंद्रे, राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, वसंत नंदनवाडे, माजी महापौर शिवाजीराव कदम, शिरीष कणेरकर, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, सुनील कदम, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, राजकुमार हत्तरकी, नगरसेवक राजू लाटकर, लीला धुमाळ, सरस्वती पवार, सत्यजित कदम, सुभाष रामुगडे, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, आर डी पाटील, निशिकांत मेथे, रेखा आवळे, जहांगीर पंडत, रशीद बारगीर, आदिल फरास, पापाबाई बागवान, इर्शाद बंडवल, यासीन हुंडेकरी, इरफान मणेर, हाजी शौकत मुजावर, नईम बागवान, फिरोज बागवान, खुदबुद्दीन बेफारी, हाजी दस्तगीर मोमीन, परवेज गोलंदाज, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, गणी आजरेकर, मोहम्मद खान पठाण, गणी जमादार, निसार पठाण, राजू अत्तार, कासमभाई इब्राहिम मदारी, के एम बागवान, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, सुहास लटोरे, प्रकाश मोहिते, संभाजी देवणे, विकी महाडिक, दुर्वास कदम, उत्तम कांबळे, काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रामभाऊ चव्हाण, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, जयसिंग माने, टोल विरोधी समितीचे निवासराव साळोखे, बाबा इंदुलकर, जनशक्तीचे सुभाष होरा, समीर नदाब, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगरसेवक दत्तात्रय इंगवले, अनिल आवळे, युवा शक्तीचे रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड, अमोल माने, अजित कोरे, रहीम सनदी यांच्यासह अनेकांचा समावेश होता. गेले 15 दिवस कोसळणाऱ्या वरुणराजानं आज थोडीशी विश्रांती घेतली. आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ रंगला. गेल्या 2 दिवसात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर गेली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, तर शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी इथं कृष्णेची पाणी पातळी मात्र 1.5 फुटांनी वाढली आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसानं चांगली हजेरी लावली. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व धरणं 80 ते 90% भरली आहेत. धरणातून होणारा पाणी विसर्ग आणि दमदार पाऊस यामुळं नद्या नाले तुडुंब भरलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या इशारा पातळीवर म्हणजे 39 फुटांवर स्थिर आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला. तुलनेनं शहरी भागात पावसानं काहीशी उघडीप दिली. आज दिवसभरात अधूनमधून सूर्यदर्शन झाल्यानं चक्क रस्ते कोरडेसुद्धा झाले होते. पण तरीही पावसानं दीर्घकाळ काही विश्रांती घेतली नाही. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्याच. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 20.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस नेहमीप्रमाणे गगनबावड्यात झालाय. दुसरीकडे शिरोळ तालुक्यातही आज पावसानं उघडीप दिली असली तरी धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. नृसिंहवाडी येथील दलित वस्ती बाबर प्लॉट इथं पुराचं पाणी आले, तर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असून मंडपावरील झेंड्यापर्यंत पाणी पातळी वाढली आहे. श्रींची उत्सव मूर्ती असणाऱ्या नारायणस्वामी मंदिरासमोरही पाणी आल्यानं भाविकांना पुराच्या पाण्यातून जात दर्शन घ्यावं लागतंय. अलमट्टी धरणामध्ये एकूण 2,31,686 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून
विसर्ग मात्र 1,71,000 क्युसेक्स इतका आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती अद्यापही धोका पातळीवर आहे. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. उद्यमनगरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय. पिंपळगाव बुद्रुक इथं शेतजमिनीच्या वादातून मारामारी प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह 7 जणांना न्यायालयीन कोठडी. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. हॅलो. 6 वाजलेत, येताय ना? हो निघतोय. सर निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921 66 2266. दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे चाय. HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय. HP चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन,
शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230207740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580, 96 73 54 50 50. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतराज. डॉक्टर बतराज. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89
000. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता एक नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. चारा छावण्या 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांची माहिती. चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळेंच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावेळी वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक. मुंबईत भरधाव मोटरसायकल चालवणाऱ्या 2179 जणांवर कारवाई. सोलापूरचं उजनी धरण 83% भरलं. अन्न सुरक्षा विधेयकाला समाजवादी पार्टीचा विरोध. दिल्लीत स्वतंत्र विदर्भासाठी उद्यापासून आंदोलन. धुळ्यात तापी नदीत ट्रक कोसळून चालक ठार. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून होणार सुरू. उत्तर प्रदेश सरकारनं निलंबित केलेल्या IAS अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना देशभरातून पाठिंबा. हैदराबाद शहराला आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याची संयुक्त राजधानी करण्यास तेलंगण राष्ट्र समिती प्रमुख चंद्रशेखर राव यांचा विरोध. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. सातासमुद्रापलीकडे कोल्हापूरच्या उद्यमनगरीची कीर्ती पोहोचली आहे. उद्योग महर्षी महात्मा मेस्त्री यांनी या उद्यमनगरीचा पाया रचला. यंत्राच्या चाकांना त्यांनी श्रमाची गती दिली. यामुळे कोल्हापूरची औद्योगिक प्रगती झाली. पण सध्या याच उद्यमनगरीतील रस्त्यांची दुर्दशा पाहिली तर उद्योगाची गती रोखली जात असल्याचं चित्र दिसतंय. उद्यमनगरातील रस्ते दुर्दशेबद्दल या परिसरातील उद्योजकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसंच इथल्या तुंबलेल्या आणि मोडतोड झालेल्या गटारी रोगराईला आमंत्रण देत आहेत. कोल्हापूर शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या उद्यमनगरीत 500हून अधिक लहान मोठे कारखाने आहेत. या ठिकाणी निर्माण झालेली विविध उत्पादनं परदेशात पाठवली जातात. पण पिकतं तिथं विकत नाही, या न्यायानं उद्यमनगरातील रस्त्यांच्या दुर्दशेचं मूल्यमापन करता येईल. पार्वती मल्टिप्लेक्स ते ऑगस्ट लॉजपर्यंतच्या परिसरातील 5 प्रमुख रस्त्यांनी उद्यमनगर जोडले. पण सध्या या परिसरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून वाहनं चालवणं म्हणजे एखाद्या डर्ट ट्रॅक स्पर्धेचा अनुभव घेतच वाहन चालवावं लागतं. माजी महापौर कादंबरी कवाळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या रस्त्यांची अक्षरशः खड्ड्यांनी चाळण झाली आहे. अशा या खड्डेमय रस्त्यांचा फटका इथल्या उद्योजकांना सहन करावा लागत आहे. गटर्सची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाहीये. उद्यमनगरमध्ये आज गेले 10 वर्ष झाले कुठल्या गोष्टी सुधारणा झालेल्या नाही. रस्त्याचे खूप म्हणजे तुम्ही आता रेकॉर्डिंग करायला तिथं दुरावस्था दिसते इथून तुम्हाला. म्हणजे कसं यायचं कसं जायचं, आज वाहन न्यायचं म्हणजे वाहन तर जाऊ शकत नाही, चालत जाता पण येत नाही लोकांना. ड्रेनेजचं पाणी कुणालाही आतमध्ये प्रत्येक दुकानदाराला अजिबात आत जाता येत नाही. शेळके फाउंड्रीच्या समोरचा तो एक रस्ता आणि खराडे आणि कारंड्यांच्या तिथला एक रस्ता आता तात्काळ महानगरपालिकेने करावा. आमचा काय कुठं त्या भागातील नगरसेवकांनी त्याच्यात बरोबर लक्ष घालून ते तात्काळ करावं. गेली 10 वर्ष उद्यमनगरातील उद्योजक, व्यापारी आणि नागरिक या रस्त्यांचा अनुभव घेत आहेत. सध्या या परिसरातील नागरिकांची अवस्था वाटेवर खड्डे चुकवीत चाललो अशी झाली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय विश्वस्त समिती सदस्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा यासह हिंदू धर्मीयांच्या अन्य प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करतंय असा आरोप करत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापूरसह राज्यातील 22 प्रमुख शहरात जोरदार निदर्शनं करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनामुळे शिवाजी चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला. हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी राज्यातील सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय हिंदू आंदोलन ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीनं हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात येणार आहे.
यामध्ये विविध देवस्थानच्या इनामी जमिनीतील घोटाळे, गोहत्या, कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचे अधिकृत सोनाराकडून मूल्यांकन न करणं, दागिन्यांच्या अंतर्गत वापराविषयीच्या नोंदी न ठेवणं, लाखो रुपयांचा तोटा असूनही विनावापर पडून असलेलं भक्तनिवास, हुंडीपेटीतील रकमेचा वापर न होणं असे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. या सर्व घटनांवर शासनानं उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनात मधुकर नाझरे, दिलीप भिवटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. जात पडताळणी विशेष मोहिमेअंतर्गत बार्टीच्या पथकानं आतापर्यंत 15,000 प्रकरणांची छाननी पूर्ण केली आहे. कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीनंही वैधता प्रमाणपत्र तयार करण्याला गती दिली असून गेल्या 3 दिवसात 5,500 जात वैधता प्रमाणपत्र तयार झाली आहेत. यापैकी सुमारे 1,600 प्रमाणपत्रांचं सांगली इथं वितरण करण्यात आलंय. कोल्हापूर जात पडताळणी समितीकडे जून 2013 अखेर 16,500 प्रस्ताव आले होते. जून महिन्यात तब्बल 21,331 नवीन प्रस्ताव दाखल झालेत. प्रलंबित प्रकरणांची संख्या 37,923 वर पोहोचली आहे. समितीवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी बार्टीच्या वतीनं कोल्हापुरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बार्टीच्या 35हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकानं गेल्या 3 दिवसात 15,000 प्रकरणांची छाननी पूर्ण केली आहे. कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव या तिघांच्या सहीनं 5,500 वैधता प्रमाणपत्र तयार झाली आहेत. यापैकी 1,600 वैधता प्रमाणपत्रांचं सांगली इथं आज वितरण करण्यात आलं. बार्टीची ही मोहीम 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत केवळ नवीन अर्ज स्वीकारण्याचं काम जात पडताळणी कार्यालयात होणार आहे. अन्य नागरिकांनी मोहीम कालावधीत चौकशीसाठी येऊ नये असं आवाहन समितीचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी केलंय. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं शेत जमिनीच्या वादातून 2 गावातील ग्रामस्थांमध्ये तुंबळ मारामारी झाली होती. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले होते. मुरगुड पोलिसांनी आज जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह 7 जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं. या सर्वांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. एरवी किरकोळ गुन्ह्यातही आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी राजकीय दबावापोटी या प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचं बोललं जातंय. कारण अटक केलेल्या आरोपींना पाठबळ देण्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच राजकीय मंडळींची धावपळ सुरू होती. कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं जिल्हा परिषद सदस्य शशिकांत शामराव खोत आणि त्यांचे 200हून अधिक साथीदार विरुद्ध धोंडीराम तुकाराम माने आणि साथीदार यांच्यात हाणामारी झाली होती. शेतजमिनीच्या वादातून झालेल्या या वादामध्ये तलवार, कोयत्यांचा वापर झाला. त्यामध्ये 5 जण जखमी झाले होते तर 2 जण गंभीर जखमी झाले होते. शनिवारी दुपारी घडलेल्या हाणामारीनंतर काही राजकीय मंडळींचा मुरगुड पोलिसांवर प्रचंड दबाव होता. पोलिसांनी आज कणेरेवाडी इथले शशिकांत खोत, सुरेश खोत, अशोक निकम, सोनाबाई माने, धोंडीराम माने, शांताबाई माने, आनंदा माने या 7 जणांना अटक केली. या सर्वांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. एरवी किरकोळ गुन्ह्यातही आरोपींना पोलीस कोठडी मिळते, पण जोरदार हाणामारी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मवाळ भूमिका घेऊन मदतच केली असं बोललं जातंय. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अटक केलेल्या आरोपींची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता आरोपी कोठे आहेत बघा आणि तुम्हीच माहिती घ्या असं सांगण्यात आलं. शनिवार रात्रीपासूनच काही राजकीय लोकांनी या गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. पोलीस एरवी किरकोळ मारामारी झाली तरी तपास अपुरा आहे, भांडणातील हत्यारे जप्त करायची आहेत, यामुळे आरोपींना पोलीस कोठडीची मागणी करतात. मात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून सरळ न्यायालयीन कोठडी मिळते म्हणजे पोलिसांचा तपासच पूर्ण झाला असं समजायचं का, अशी चर्चा मुरगुड आणि पिंपळगाव परिसरात सुरू आहे. महिलांचा जन्म हा सहनशीलतेसाठी असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांना संघर्ष करून पुढे जावं लागतं. उत्तर प्रदेशातील IAS महिला अधिकारी दुर्गा नागपाल ही देखील अशाच सामाजिक आणि राजकीय संघर्षातून पुढे जाईल असं मत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी बी न्यूजशी बोलताना व्यक्त केलं. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथं त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ या शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. नृसिंहवाडी इथं दत्तदर्शन घेतल्यानंतर देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष बाळकृष्ण रक्के पुजारी यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी गप्पा मारल्या. उत्तर प्रदेशातील IAS महिला अधिकारी दुर्गा नागपाल यांना सरकारनं निलंबित केलं आहे. त्याविषयी सपकाळ यांना विचारलं असता महिलांचा जन्म हा संघर्ष करण्यासाठी झाला असून दुर्गा नागपालसारख्या सुशिक्षित आणि वरिष्ठ अधिकारी महिलेला सुद्धा त्यातून सुटका नाही, पण ही दुर्गा संघर्षातून पुढे जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सामना करेल असं सिंधुताई म्हणाल्या. महिलांचा जन्म संघर्ष सहन करायसाठीच असतो. तिचे रस्ते एवढे सोपे कधीच नसतात बेटा. ती एक एक पायरी कष्टाने चढत चढत वर जाते.
तिला हे सहन करावंच लागणार. तिचा जन्म त्यासाठी आणि ती ताकद तिच्यात आहे. म्हणून मी म्हणते की बाईच्या जातीला जन्म देताना देवानी नक्की ओव्हरटाईम केला असेल. हे सगळे संघर्ष ती पेलू शकते. उसका नाम महिला आहे. स्त्रीभ्रूण हत्येविषयी बोलताना सपकाळ यांनी गर्भातील मुलीला वाचवणं हे आजच्या आईचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. स्त्रीभ्रूण हत्या ही व्हायला नको, हे पाप आमच्या कुठल्याही संस्कारात मोडत नाही. आणि महाराजांनी तर किती वर्ष अगोदर सांगून ठेवलं आहे की जीव घेऊ नका, जगा आणि जगू द्या. हा संदेश आहे ह्या संस्थांचा. त्यामुळे जगाचा अधिकार सर्वांना आहे बेटा. आणि आता मरणाऱ्या मुलीला जिवंत असलेल्या आईने वाचवायचं आहे. माझी उद्याची मरणार नाही याची काळजी आईने घेतली तर हे बदलणार आहे. आणि हा वसा इथून घेऊन जाते आता माहिती जगाला सांगायसाठी. कारण खरं मूळ इथे आहे. महाराज तेव्हा सांगून ठेवलं, त्या किती वर्ष अगोदर सांगून ठेवलं, ते आता आम्ही अंमलात आणतो एवढंच. विज्ञानाच्या आणि समतेच्या कितीही गोष्टी केल्या तरी आपले संस्कार आणि संस्कृती विसरून चालणार नाही, असंही सिंधुताई म्हणाल्या. स्त्रीच्या क्षमता आणि भूमिका या विषयावर सिंधुताईंनी समर्पक दाखले देत नेहमीच्या साध्या सोप्या भाषेत संवाद साधला. यावेळी गजानन पुजारी, बाजीराव घोरपडे, ढवळे, मयूर सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरोची इथल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पिछाडीस असलेल्या एका घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 70,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. इचलकरंजी शहरानजीक कोरोची परिसरात वाकरेमळा इथं अशोक पाटील राहतात. ते पंचगंगा साखर कारखान्यात वॉटर सप्लाय विभागात कर्मचारी आहेत. पाटील कुटुंबीय 2 दिवसांपूर्वी तेरदाळ इथं गेल्यानं त्यांचं घर कुलूप बंद होतं. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि 2.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा 70,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. आज रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती. या परिसरात चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मजबूत आणि भरभक्कम वाहन निर्मिती क्षेत्रात अशोक लेलँड हे नाव अग्रेसर आहे. तर राजेश मोटर्स या अशोक लेलँडच्या वितरक कंपनीनं ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा दिल्यानं मालवाहतूक क्षेत्रात राजेश मोटर्सचा दबदबा निर्माण झालाय, असं मत पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खवरे यांनी व्यक्त केलं. अंबप फाटा इथल्या राजेश मोटर्सच्या शोरूममधील वाहन वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा इथली राजेश मोटर्स शोरूम जगदविख्यात अशोक लेलँड कंपनीची अधिकृत वितरक आहे. शिरोली इथल्या नमक्कल आणि केएम ट्रान्सपोर्टचे विजयकुमार स्वामी यांनी राजेश मोटर्सकडून ई कॉमेट 1212 या नावानं प्रसिद्ध असलेल्या 30 गाड्या खरेदी केल्या. या गाड्यांचं वितरण आज करण्यात आलं. विक्री विभागाचे प्रमुख संजय जरग आणि शशिकांत खवरे यांच्या हस्ते विजयकुमार स्वामी यांना गाड्यांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना स्वामी यांनी अशोक लेलँड कंपनीच्या वाहनांचे फायदे आणि राजेश मोटर्सकडून मिळणारी सेवा याबद्दल समाधान व्यक्त केलं. वर्क मॅनेजर VS चव्हाण यांनी राजेश मोटर्सद्वारे ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. अद्ययावत वर्कशॉप, सर्व स्पेअर पार्ट्सची उपलब्धता, सुसज्ज सर्व्हिस व्हॅन आणि 7ही दिवस 24 तास सेवा देणाऱ्या राजेश मोटर्सची वाटचाल संचालक राजेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी शशिकांत खवरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी जान्हवी स्वामी, जनरल मॅनेजर संजय जगताप, सेल्स मॅनेजर सचिन कारंडे, अशोक लेलँड कंपनीचे राकेश कुमार, श्रीनिवासन, राजू सुतार, ज्योतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, मनसूर नदाब, मानसिंग गावडे, अतुल सोडगे यांच्यासह कंपनीचे कर्मचारी, अधिकारी आणि अन्य ग्राहक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल कागलमध्ये आणण्याचा आपला प्रयत्न असून कागल शहरातील राम मंदिरासह अन्य विकास कामांसाठी 27 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमधल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कागलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. कागलमधील यशवंत किल्ल्याच्या मोकळ्या जागेत खुलं नाट्यगृह आणि मिनी थिएटर उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याकडून नाविन्यपूर्ण योजनेतून सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुढाकारानं कागलमध्ये उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या उर्वरित कामासाठी आणि सुशोभीकरणासाठी शासनाला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. कागल शहराचा हद्दवाढ झालेली आहे. त्या हद्दवाढ झालेल्या विभागाचा विकास करण्यासाठी 5 कोटी, दलित वस्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी 2 कोटी आणि कागलचा बाजार हा निपाणी वेशीच्या बाहेर आता सर्व हलवावा लागेल, त्याला 5 कोटीचा खर्च येणार आहे. यशवंत किल्ल्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये 10 कोटीचा अद्ययावत आपण नाट्यगृह आणि थिएटर आपण करून आम्हाला सिनेमा थिएटर म्हणून चालवता येईल काय नगरपालिकेला, असं सुद्धा आपण निधी मंजूर करून आणतोय.
गेल्या काही महिन्यात कागलमध्ये घडलेल्या सामाजिक अशांततेच्या घटना दुर्दैवी असल्याचं नामदार मुश्रीफ म्हणाले. ठराविक लोकांमुळे सार्वजनिक सण उत्सवात तेढ निर्माण होते, त्यामुळे राजकारणातील फायद्या तोट्याचा विचार न करता अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. मोटरसायकल चोरल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली. त्यांनी चोरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. 1 महिन्यापूर्वी शुक्रवार पेठेतील कागदी गल्लीत राहणारे जितेंद्र उदयराव कामत यांनी त्यांची बजाज डिस्कवर मोटरसायकल रंकाळा परिसरातील तेली गल्ली इथं उभी केली होती. ही मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबतची फिर्याद कामत यांनी पोलिसात दाखल केली होती. शुक्रवारी रात्री रंकाळा परिसरात गस्त घालत असताना 3 तरुण एका मोटरसायकलवरून कळे रोड साईडला सुसाट वेगानं जात असल्याचं पोलिसांना आढळून आलं. संशयावरून पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडला असता त्यांनी ही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी वायपी पॉवर नगरात राहणारा गौतम सदाशिव कांबळे, सिद्धार्थनगरमधील उमेश विलास माळगे आणि शिंगणापूरमधील सिद्धेश नगर इथल्या रोहित किशोर कांबळे या तिघांना अटक केली आहे. तसंच त्यांनी चोरलेली मोटरसायकलही ताब्यात घेतली आहे. रंकाळा टॉवर जवळ चाकूचा धाक दाखवून पैसे काढून घेतल्याप्रकरणी गुरु लाड आणि विशाल जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. प्रदीप भालचंद्र शिंदे हे रंकाळा टॉवर परिसरात राहतात. 2 दिवसांपूर्वी रंकाळा स्टँड परिसरात राहणाऱ्या गुरु बाबूराव लाड आणि उत्तरेश्वर पेठेत राहणाऱ्या विशाल बाळासो जाधव तसंच आणखी एक साथीदार या तिघांनी चाकूचा धाक दाखवून आणि मारण्याची धमकी देऊन शिंदे यांच्याकडील 500 रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुरु लाड आणि विशाल जाधव या दोघांना अटक केली आहे. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नो व्हेइकल डेचा उपक्रम राबवला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त असला तरी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावरच लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीच्या शिस्तीचा बोजवारा उडतो. विद्यापीठासमोरील मुख्य रस्त्यावरून सुसाट वेगानं वाहनांची ये-जा सुरू असते. अशातच अनेक वाहनांचं पार्किंग झाल्यानं अपघाताची परिस्थिती निर्माण होते. नो व्हेइकल डे राबवत असताना विद्यापीठानं येणाऱ्या वाहनांचं सुरक्षित पार्किंग करण्याच्या दृष्टीनं नियोजन करणं आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठामधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या वाहनांची विद्यापीठात ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यापीठाचा परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी विद्यापीठात प्रत्येक महिन्यातील पहिल्या शनिवारी नो व्हेइकल डे हा उपक्रम राबवला जातोय. या दिवशी विद्यापीठ आवारात वाहनांना बंदी घातली जाते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र या दिवशी विद्यापीठाकडे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचं योग्य नियोजन होत नाही. नो व्हेइकल डे दिवशी विद्यापीठाच्या मुख्य गेटसह सायबर आणि एनसीसी भवन इथले गेट बंद केले जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावरच वाहनं लावली जातात. विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही हजारांच्या घरात जाते. ही वाहनं विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावर बेशिस्तपणे लावली जात असल्यानं या रस्त्यावरील वाहतुकीच्या शिस्तीचे 3 तेराव असतात. कशीही वाहनं लावल्यानं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यातच विद्यापीठासमोरील रस्त्यावरून सुसाट वेगानं वाहनं जात असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे नेहमी विद्यापीठाच्या गेटवर असलेले सुरक्षारक्षक नो व्हेइकल डे दिवशी मात्र गायब असतात. त्यामुळे रस्त्यावर लावलेली वाहनं चोरीला जाण्याचाही धोका आहे. नो व्हेइकल डे दिवशी एखाद्या मैदानावर या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. संभाजीनगर जवळील सुधाकर जोशी नगरात 25 जून रोजी किरकोळ वादातून तलवार हल्ला झाला होता. यावेळी 2 जखमी झाले होते. या प्रकरणी फरारी असलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली. संभाजीनगर इथल्या सुधाकर जोशी नगरात 25 जून रोजी 2 गटात मारामारी झाली होती. त्यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात महादेव कांबळे आणि अनिल चेंबडे हे 2 जखमी झाले होते. या हल्ला प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी 7 जणांना अटक केली होती. मात्र 6 जण फरारी झाले होते. फरारी झालेल्या प्रभाकर गायकवाड, संदीप चौगले, दीपक कांबळे, सुशांत चौगले, केतन कांबळे आणि संतोष गायकवाड या 6 जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. बातमीपत्रात अखेरच्या भागात पाहूया. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची कोल्हापुरातील फेरी 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार. दैव नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 663वा संजीवन समाधी सोहळा संपन्न.
या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता
पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028455556. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. रिक्षा द्वारकादास श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. तर चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DS च्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच. भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या DS च्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT,
जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती, गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT, ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साईट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. राज्यात होत असलेल्या वृक्ष लागवडीची उपयुक्तता तपासण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. त्यासाठी शासनानं संनियंत्रण आणि मूल्यमापन समितीची स्थापना केली आहे. या मोहिमेत वृक्ष लागवडीचं मूल्यमापन केलं जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत यासाठी 30 कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. यामध्ये रोपवाटिकांच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे. वृक्ष लागवडीच्या अनियमिततेलाही यामुळे चाप बसणार आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत पाणलोट क्षेत्रातील वनेतर सार्वजनिक सामूहिक जमिनींवर वृक्ष लागवड केली जाते. तसंच किसान रोपवाटिका, शासकीय रोपवाटिकांचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी विविध योजनाही राबवल्या जातात. मात्र या योजनांचा दृश्य परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे शासनानं वृक्ष लागवडीवर नियंत्रण आणि मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी संनियंत्रण आणि मूल्यमापन समितीची स्थापनाही केली आहे. ही समिती वृक्ष लागवडींच्या योजनांची तपासणी करून आढावा घेणार आहे. तसंच या योजनांची उपयुक्तता सुधारण्याच्या दृष्टीनं शिफारशी ही समिती करणार आहे. यावर्षीपासून ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी शासनानं 30 कोटीचा निधी उपलब्ध केला असून रोपवाटिकांच्या बळकटीकरणावर हा निधी खर्च होणार आहे. या तपासणी मोहिमेमुळे वृक्ष लागवडीच्या अनियमिततेला चाप बसणार आहे. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची कोल्हापुरातील फेरी 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अनेक नामवंत कलाकार घडवलेली पुरुषोत्तमची स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं स्थानिक महाविद्यालयीन कलाकारांनाही एक मानाचं व्यासपीठ उपलब्ध झाले. या स्पर्धेबाबतची माहिती देवल क्लबचे कार्यवाह अरुण डोंगरे आणि श्रीकांत डिग्रजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीनं 50 वर्ष सातत्यानं पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. गेल्या 3 वर्षांपासून कोल्हापुरात देवल क्लब इथं ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा 23 ते 25 ऑगस्ट या दरम्यान कोल्हापुरातील स्पर्धेची फेरी होणार आहे. या स्पर्धेची माहिती देवल क्लबच्या वतीनं देण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयं, UGC मान्यताप्राप्त अभिमत शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज आणि नियमावली गायन समाज देवल क्लब इथं उपलब्ध आहे. 12 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6 ते 8 या वेळेत प्रवेश अर्ज जमा करायचे आहेत, असं संस्थेचे कार्यवाहक अरुण डोंगरे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला श्रीकांत डिग्रजकर, उमा नामजोशी, रोहित पाटील उपस्थित होते. स्वर्गीय डॉक्टर चंद्रकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पावडर शेडिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी कलाकारांची काही चित्र शाहू स्मारक भवन इथल्या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. स्वर्गीय डॉक्टर चंद्रकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चंद्रकांत मांढरे कला अकादमीमार्फत 30 जुलै रोजी पावडर शेडिंग प्रकारातील स्पर्धा घेतली होती. तर 3 ऑगस्ट रोजी भालजी पेंढारकर कला दालनात व्यक्तिचित्रण स्पर्धा घेतल्या होत्या. याचबरोबर निसर्गचित्र स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धेतील काही कलाकारांच्या कलाकृती एका विशेष प्रदर्शनात मांडण्यात आल्यात. याचबरोबर सांगलीच्या काही मुलामुलींनी चंद्रकांत मांढरे यांची 18 चित्र रेखाटली होती. त्यांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. 7 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं सुरू राहणार असल्याचं विश्वास काटकर, मोहन पतंगे यांनी सांगितलंय. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित काटकोन त्रिकोण या नाटकाचा प्रयोग सोमवारी कोल्हापुरात होतोय. या प्रयोगाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी पत्रकार परिषदेत केलं. काटकोन त्रिकोण या नाटकाचा प्रयोग 5 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह इथं होणार आहे. या निमित्त नाटकाबद्दल माहिती देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, ओंकार गोवर्धन, केतकी थत्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवरा बायको आणि सासरा या तिघांच्या नातेसंबंधांवर आधारित काटकोन त्रिकोण हे नाटक विनोदी, रहस्यमय आणि अंतर्मुख करायला लावणारी कलाकृती आहे. डॉक्टर विवेक बेळे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन गिरीश जोशी यांनी केलंय. अजित भोरे यांची निर्मिती आहे. निखळ मनोरंजन करणारं हे नाटक पाहण्यासाठी कोल्हापूरवासियांनी यावं असं आवाहन मोहन आगाशी यांनी केलं आहे. यावेळी नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागर महाराजांचा जयंती समारोह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी जैन श्रावक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कसबा सांगाव इथल्या दिगंबर जैन समाज आणि सन्मती संस्कार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वर्तमानात शांतीसागर विचारांची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 1ली ते 10वी पर्यंतचे 10 स्पर्धक सहभागी झाले होते. देश आणि समाजाला आजही शांतीसागर विचारांची गरज असल्याचं सहभागी स्पर्धकांनी सांगितलं. यावेळी काही स्पर्धकांनी शांतीसागर महाराज यांचा जीवनपट वक्तृत्वातून उलगडला. महिलांच्या मेळाव्याचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. प्राध्यापिका प्रीती शिंदे यांचं जाणीवा स्त्री जागृतीच्या या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. येळगुडहून शोभायात्रेनं ज्योत आणि शांती कलश आणण्यात आला होता. या शोभायात्रेत अनेक जैन श्रावक आणि श्राविका सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत व्यसनमुक्तीचा संदेश देणारे अनेक फलक उपस्थितांनी हातात घेतले होते. सांगाव इथं या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राच्या 41व्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल यासह सुमारे 14 प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. पोलीस कवायत मैदानावर गेल्या 2 दिवसांपासून 41वी पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू होती. आज या स्पर्धांचा समारोप झाला. समारोप कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजाराम माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी आदी खेळ प्रकारातील विजेत्या संघांना जिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या ग्रामीण विरुद्ध शहरी पोलीस अधिकाऱ्यांच्या रस्सीखेच स्पर्धेत ग्रामीण विभागानं विजय मिळवला. समारोप कार्यक्रमास जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील दैव नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 663वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. कोल्हापुरातील दैव नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं दरवर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. आज त्यांचा 663वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.
हरिभक्त परायण विठ्ठल तात्यासाहेब वास्कर, हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज आणि चैतन्य महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कोळेकर तिकटीपासून सुमारे 800 वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात आणि संत नामदेव महाराज आणि विठू माऊलीच्या जयघोषात ही दिंडी महाद्वार रोडवरून मार्गस्थ झाली. या दिंडीमध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर नाझरे, राजेंद्र बकरे, अशोक लोळगे, सुरेश बकरे यांच्यासह नामदेव शिंपी समाजातील महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीनं जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली. 14 वर्षाखालील गटात 3 प्रकारामध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतून नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलामुलींचे संघ निवडण्यात आले. जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या तलवारबाजी स्पर्धेत जिल्ह्यातील 140 मुलामुलींनी सहभाग घेतला होता. सेबर, हिप्टी आणि फॉईल अशा 3 प्रकारात ही स्पर्धा झाली. सेबर प्रकारात मुलींच्या गटात वैष्णवी पाटील, श्रेया वरुटे यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. समृद्धी काळे, आकांक्षा ठाणेकर तिसऱ्या स्थानावर राहिली. हिप्टी प्रकारात मुलांमध्ये शिरीष देसाई यानं पहिला तर ओंकार भुईटेनं दुसरा क्रमांक मिळवला. शुभम डोंगे आणि योगेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या स्पर्धेतून नागपूर इथं 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलामुलींचा संघ निवडण्यात आला. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर. कोजीमाशीची 43वी वार्षिक सभा अपेक्षेप्रमाणे गोंधळात पडली पार. विरोधी गटाकडून घोषणाबाजी, रणकंदन करत समांतर सभा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. सुप्रिया गोंदकर यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबाबत सुकाणू समिती निर्णय घेणार. तोपर्यंत इचलकरंजी नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे. तरुणाईच्या अपूर्व उत्साहात फ्रेंडशिप डे साजरा. शहरात अनेक ठिकाणी युवा वर्गाची धूम. आणि युवा शक्तीकडून आयोजित केलेली भव्य दिव्य सर्वसमावेशक इफ्तार पार्टी संपन्न. मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.